आज संगीत विश्वावर आणि संपूर्ण देशावर एक मोठी शोककला पसरलेली आहे। भारतीय संगीतातील सूर सम्राज्ञी आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं आज निधन झालेलं आहे। वयाच्या 92व्या वर्षी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या शनिवारी श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांची नात जनाई भोसले हिने आशाताईंना छातीत संसर्ग झाल्याची माहिती दिली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्स ट्विटरवर पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती। मात्र आज उपचार दरम्यान सर्व अवयव निकामी झाल्याने म्हणजेच मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत आवळली असं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। आशाताईंच्या चाहत्यांना त्यांच्या लाडक्या गायिकेचे अंतिम दर्शन घेता यावे यासाठी उद्या सोमवार 13 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेमध्ये लोअर परेल या त्यांच्या कासा ग्रांडे या निवासस्थानी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी 4 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल। 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत जन्मलेल्या आशाताईंनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती। तब्बल 8 दशकाहून अधिक काळ त्यांनी भारतीय संगीतावर अधिराज्य गाजवलं। 20हून अधिक भाषांमध्ये 12,500हून अधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे। पद्मविभूषण, दादासाहेब फाळके आणि महाराष्ट्र भूषण अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। त्यांच्या निधनानं कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असून भारतीय संगीतातलं एक तेजस्वी नक्षत्र आज कायमचं हरपलेलं आहे। आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली।